कांद्याचे भाव कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यातला कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालाय। लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शोलेगिरी आंदोलन केलं। कांद्याचे भाव स्थिर करण्यासाठी उपाययोजना न केल्यास थेट दिल्लीमध्ये धडक देण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलाय। कांद्यासाठी लासलगावात शोलेगिरी। कांद्याचे भाव पडल्यानं शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढलेले हे शेतकरी। कांद्याला भाव मिळत नसल्यानं घाम गाळून पिकवलेला कांदा विकण्यासाठी शेतकऱ्यांना हे असं शोलेगिरी आंदोलन करावं लागलंय। गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव प्रति क्विंटल 1000 रुपयांच्या खाली आले। शेतकऱ्यांचा लागवडीचाही खर्च निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। मुंबईत विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढले होते। शेतकऱ्यांची शोलेगिरी पाहून पोलीस घटनास्थळी आले। तहसीलदारांनी आंदोलकांशी संपर्क साधला। माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी विनंती केल्यानंतर आंदोलक थोडे मागे हटले। पोलीस प्रशासन असेल, सन्माननीय तहसीलदार साहेबांचाही फोन आला। त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करतोय। परंतु सन्माननीय कोकाटे साहेबांना आम्ही सांगितलं, आपण कृषी मंत्री होते, त्यांनी विनंती केली आपण आंदोलन थांबवा। आम्ही आंदोलन त्यांच्या विनंतीला मान देऊन थांबवलंय, पण त्यांनी लक्षवेधी करावी अशी विनंती त्यांच्या समवेत असलेल्या 15 आमदारांना आम्ही या ठिकाणी करतोय। पुढच्या काही दिवसांमध्ये कांद्याच्या भावावर तोडगा निघाला नाही तर दिल्लीत धडक देऊ असा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय। जर शासनाने, केंद्र सरकारने भावांतर योजना जर लवकरात लवकर लागू जर नाही केली, सगळ्या शेतकऱ्यांशी आम्ही एक बैठक घेऊ। त्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही दिल्लीला जाऊ, कारण राज्याला काही घेणं देणं राहिलं नाही। हा सगळा विषय पणन मंत्र्याकडे आहे, हा आम्ही पणन मंत्र्याकडे जाऊ। नाशिक जिल्हा कांदा पिकाचं कोठार म्हणून ओळखला जातो। सरकारच्या धोरणांमुळे कांद्याच्या भावात सातत्यानं पडझड होत असते। सरकारची अनास्था कायम राहिल्यास शेतकऱ्यांमधील असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सुदर्शन खिल्लारे, झी 24 तास, लासलगाव।